नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मास्क वगैरे लावून घेतलं आहे मी, कारण म्हटलं ते संपवायवर आलं होतं, म्हटलं एकदा संपवून पण टाकू. आणि आम्ही आज बसलो आहे सकाळी तिघं पण सोबत नाश्ता करायला. रिझन असं आहे की सखीला आम्ही जेव्हा एकटं खाऊ घालतो ना तेव्हा ती खात नाही, पण जेव्हा आम्ही दोघं आमचं जेवायला बसतो ना तेव्हा ती सारखी मध्ये मध्ये येते. तर म्हटलं आता हे करून बघूयात की आपल्यासोबतच तिला खाऊ घालूयात, म्हणजे ती खाईल आणि ते वर्क करताय. ती आम्हाला पण भरवते आणि स्वतः पण खाते. हे शकू नीट दिसत नसेल कारण मागून खूप सारा लाईट येतोय, पण म्हटलं करावं रेकॉर्ड. आज फर्स्ट टाइम आम्ही तिघं असं बसलोय आणि ती एन्जॉय करते मस्त सगळं. सो स्टे ट्यून फॉर होल ब्लॉग. गोष्टी तर खूप काही आहेत आज आणि उद्या, पण काय काय होतं ते बघूया आता. कट टू डे 2. खूप दिवसांपूर्वी आणलेला पंजाबी ड्रेस आज मला फार छान बसला आहे, सो मला त्याचा आनंद आहे. आणि आज सॅटर्डे आणि मी बाहेर निघालो आहे. तुम्ही मला प्रत्येक शनिवारी का फिरते, बट आज खूप इम्पॉर्टंट काम आहे जे आम्ही करायला चाललो आहे पुण्यात आल्यानंतर. प्लस आज घरचे पण सगळे येणार आहे कारण आमच्या दीदीचं रिसेप्शन आहे आज. आणि सखीची मागे इतकी छान एक पोनी आली आहे, तुम्हाला दाखवते मी. पुण्याची अशी छान गोंडस वेणी आली आहे मागून आणि ती इतकी छान छान चालती आहे आणि मस्त दिसतं आहे ते एकदम. हा ड्रेस आमच्या रवी काकाने घेतला होता खूप छोटा असताना, तो आज फायनली आम्हाला बसला आहे. सो मी आणि सखी दोघं पण न्यू कपड्यांमध्ये आज. आणि शेजारच्या दादाची सायकल आहे ज्याच्यावरती कधी कधी बसतेस. सखी लिफ्ट आली, टाटा सखी, आम्ही चाललो, बाय. काय घेणदेण नाही, तिथूनच बाय करते ती आम्हाला. तर आमचं जे काही काम होतं ते आवरलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे साडी घ्यायला. मला नाही, ॲक्च्युली पुढच्या 1-2 आठवड्यात थोडं कार्यक्रम आहेत, पाहुणे येणार आहेत, तर मला साड्या घेऊन ठेवायच्या आहेत. कारण पुण्याला जो कोणी येतो तो फर्स्ट टाईमच येतो. सो बरेच पाहुणे येऊन गेलेत, बरेच यायचे आहेत, तर म्हटलं चला साड्या घेऊन ठेवायत. कारण आज स्वातीला साडी घ्यायची होती म्हणून ती गावात येणार होती, तिने मला बोलवलं होतं चॉईसला, तर म्हटलं आपलं पण आवरून घेऊ. आणि अजून एक गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की तुमच्या दादाचं आणि माझं भांडण होत नाही. आत्ताच ताजं झालं आहे. बाहेर निघाल्यावर तर फॉर शुअर होतं. आज इतकी छोटी गोष्ट होती, त्याने सॉक्स काढून ठेवलेले होते गाडीत, तो विसरून गेला होता. कालची गोष्ट आहे. मी खाली आल्यावर त्याला फक्त म्हटलं अरे वास येतोय गाडीत, एकदा म्हटली, विषय सोडून दिला. त्याच्यानंतर सखी झोपली, तो मला बोलला टाक तिला मागे बेडवर. म्हटलं अरे नको, मागे वास येतो. तर तो इतका चिडला. सी निखिल काय काय अजूनही चिडलेलं. सगळ्यांना वाटतं तो खूप शांत आहे, असं काही नाहीये. मी माघार घेते म्हणून संसार चालू आहे. मी भेटली म्हणून नशीब, मी भेटली तुला, तो अजूनही रागात आहे. ऐ ठीक आहे ना. मग आता बघा, मलाच सांत्वन देत जा सगळे. लोकांचा मूड चांगला झाला आता काहीतरी शब्द बोलायचे तुला. मला शांत आहे मी म्हणून बरं आहे. मी शांत आहे, मी माघार घेते म्हणून सगळं बरं आहे. मी आहे म्हणून राहिली, दुसरी कोणी असती तर निघून गेली असती. असं वाक्य कोण मारतं नवऱ्याला? डू कमेंट. हे जर मी बोललो असतो ना, हे 2-3 शब्द तुझ्या सामानावरून, तर तू दिवसभर डोकं खराब केला असतं माझं. अजिबात नाही. नाही, गाडीत माझं इतकं सामान असतं आणि तुम्हाला बोलतो, मला सवय झाली. मी आज पहिल्यांदा बोलली तर निखिलची रिॲक्शन इतकी वाईट वगैरे होती. इज लाईक बोलत नव्हते तू माझ्याशी 15-20 मिनिटं. सहन करण्याची क्षमता पाहिजे माणसात. त्याला सहन करणं नाही म्हणत, त्याला चूक न एक्सेप्ट करणं म्हणतात. मी मान्य केलं होतं ना, हा येत असेल वास, झाला असेल. हा, मग त्यावर चिडचिड करायची एवढी गरज नव्हती. 4 वेळा काढायची गरज नाही ना, असं माझं. अरे मी 2दाच बोलली, एकदा आल्या आणि एकदा सखीला टाकायच्या वेळेस. असा आहे तुमचा दादा. आणि इतकी मोठी अचिव्हमेंट आहे. मी आज 10 मिनिटात 8 साड्या घेऊन आली आहे. 10 पण नाही, 5 ते 7 मिनिटात गेली, आवडली, लगेच पॅक केल्या. तुला काय म्हणायचं आहे? स्वतःला पण घेतली असेल ना? आम्हाला पण एक घेऊन आली आहे मी, आणि तिच्यासाठी मी साडी घ्यायला आली होती, ती बाई आत्ताशी आली. त्याच्यात माझं जेवण सुद्धा, म्हणजे साड्या घेऊन जेवण पण करून आली आहे. सखी झोपली, त्याच्यामुळे निखिलला उठता येत नाही, त्याच्यामुळे निखिलचं जेवण बाकी आहे. एका चांगल्या वडिलां टाईप तर सखीला सांभाळतोय. चांगला वडील म्हणजे मी आहेच आहे. आणि आता मी स्वाती सोबत बसते थोडा वेळ आणि मग मी साडी घेऊन येतो आणि मग आपण निघूयात. बाय. आणि संध्याकाळी रिसेप्शनला भेटूयात. रुई, केस कापणार का तू? काबर नाही कापणार? कोणी सांगितलं तुला? तनु माऊनी सांगितलं. निखिल भाऊजी गाडी दे, कंपनी द्या.
भाऊजी थायलंडचं शर्ट घालून आले का? नाही नाशिकचे. नंतर आम्ही माझ्या आणि स्वातीच्या ज्या काही साड्या होत्या त्या खरेदी केल्या आणि इथलं कलेक्शन खूप भारी होतं. तेजस्विनी म्हणून दुकान आहे, नक्की जा. तर वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही निघालो रिसेप्शनला. सखी ऑलरेडी आवरून खाली गेली आजीबाबांसोबत. आई ते आलो त्या दुपारी 3-3:30ला. तोपर्यंत आम्ही गावात आलेलो होतो. हा माझा लुक आहे. ब्लॅक साडी घातली आहे मी. हे रेडीमेड ब्लाऊज आहे. हवं असेल तर खाली लिंक टाईप करा, मी लिंक देईल. तिकडे आणखी लिफ्टची वाट बघतोय. त्याला घाई झाली तर असं म्हणणं आहे की आपण नको लेट पोचायला. बट ठीक आहे. प्रचंड गरम होतं, प्रचंड घाम होतो आहे. ओके, तर खाली लाईटमध्ये असं काय दिसतंय. खूप काही मेकअप नाही केला आहे मी, जितका जमतो तितका. बट गोड दिसते मी. मला ही साडी पर्सनली फार आवडते. ही मी माझ्या मॅटर्निटी शूटला घातली होती. साईडला फोटो टाकेल. त्यानंतर आज घालते आहे. सखुडं बघा. साखी कळली, गाडी आली कळली. नंतर आम्ही गेलो होतो रिसेप्शनला. खूप ट्रॅफिक लागली आम्हाला, त्याच्यामुळे जरा लेटच झालं होतं. म्हणजे गावाकडची पाहुणे आले होते, बट पुण्यातल्या लोकांना जायला खूप लेट झालं. इतकी ट्रॅफिक लागली होती आणि खूप जण लोक आलेही नव्हते. म्हणजे आम्ही लेट गेलो तरी नंतर गर्दी व्हायला लागली. या सगळ्या गर्दी जेव्हा एंट्री झाली तेव्हा सखीला पण निखिल तिथे उभं केलं. तिची गोडगोड फोटो घेत होता. तिची चिडचिड चालू होती, बट थोड्याफार पोज दिल्या तिची. मला आनंद झाला तिचे फोटो निघाले म्हणून. तर हा जो व्लॉग होता तो इथे संपवते आहे. आणि मला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची एक, म्हणजे मी ॲक्च्युली ह्या टॉपिकवर बोलणं सोडून दिलं होतं कमेंट्सवर वगैरे. बट काही इतक्या खालच्या दर्जाच्या येतात ना की लास्ट म्हणजे माझ्या तब्येतीवर नेता आय डोंट केअर. म्हणजे मी बघत पण नाही. कारण माझं असं होतं की 99.99% लोक जर आपल्या बाजूनी तर त्या 0.1% त्या लोकांकडे का लक्ष द्यायचं. म्हणून मी ब्लॉक काही करत नाही त्यांना. मी त्यांना एकदम वाईट रिप्लाय देते आणि मी सोडून देते. मी त्याच्यावर चर्चाही करत नाही. घरात पण आमची चर्चा होत नाही निखिलची माझी. बट सखीवर जर काय आलं ना तर माझं डोकं सरकतं. म्हणजे आधी तिच्या वेटवर यायचं, मग तिच्या कलरवर यायचं. आय डोंट नो. तिच्या कलरचा मला काही प्रॉब्लेम नाही. ती खूप काळी पण नाही आणि असती तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. ते माझं बाळ आहे आणि बास. म्हणजे मी तिचे फोटो व्हिडिओ एडिटही करत नाही. असो, तो पण टॉपिक झाला. त्याच्यावर तर मी वेगळा व्हिडिओ बनवेल आणि त्या बाईला तर मी प्रॉपर टॅग करून तिला दाखवेल की तिची लायकी काय ते. बट अदर दॅन दॅट काल म्हणजे मला माहिती नव्हतं ही कमेंट आली. मला निखिलने सकाळी सांगितलं आणि म्हटलं हे बोलावंच लागेल की एक कमेंट होती. निखिलने त्याच्यावर रिप्लाय पण दिला आहे की वा, सखीच्या नावाखाली छान बिझनेस सुरू आहे तुमचा. काय बिझनेस करतोय आम्ही सखीच्या नावाखाली? म्हणजे आता हे जे मी प्रमोशन्स येतात मला, क्युअर स्किनचे येतात, अगारोचे येतात किंवा अजून काही येतात, यात सखीचं काय आहे? म्हणजे सखीच्या नावावर काय प्रमोशन आहे? म्हणजे काय ते ॲज अ मॉडल आहे मी कोणाला? काय म्हणजे किंवा तिच्या नावाखाली काय पैसा कमवत आहे? तिच्या नावाखाली पैसा नाही कमवते मी. तुम्ही जर तिची इंस्टाग्रामची प्रोफाईल बघितली ना तर मी त्याचा फोटो टाकते शेजारी. तर कितीतरी दिवसापासून मी त्याच्यावर डायरेक्ट केलं आहे नो प्रमोशन और कोलॅबरेशन. कारण मला तिचं जे काही चाइल्डहुड आहे ना ते ॲज रो ॲज ठेवायचं आहे. तिच्या प्रोफाईलवर तुम्हाला कोणतंच प्रमोशन दिसणार नाही. जे काही कोलॅबरेशनचे व्हिडिओ असतील ना ते फोटोशूटचे असतील तिचे. आणि ऋतुजाताईकडे आम्ही जे पण कोलॅबरेशन केलं आहे 24 RDला ते पेड आहेत. म्हणजे आम्ही तिला पे केले आहेत फोटोशूटचे, ते असं नाही केलं आहे. आणि तिचं कौतुक मी यासाठी करते कारण मला ते तिचं फोटोशूट आवडतं. अदर दॅन दॅट फक्त पहिले 1-2 काय मदर स्पर्श वगैरे अगदी नवीन तिची प्रोफाईल क्रिएट केली होती तेव्हा आलं होतं. तेव्हा मी ते करून दिलं होतं. बट तिने त्रास दिला होता. त्यावेळेस निखिलने सांगितलं की यार तनू, तिचं जे काही ठेवायचं ना ते रॉ ठेव, नको तिच्या पेजेसवर कोलॅबरेशन वगैरे, त्यामुळे नको करू. तर आम्ही नाही घेत. खूप सारे प्रमोशन येतात मला सखीच्या नावाखाली, चांगल्या ब्रँडचे येतात, पण नाही करायचे आहेत मला. कारण मला नाही हे करायचं आहे. आणि जे पण बाकी बॉडी लोशनचे वगैरे येतात जे तुम्हाला यूट्यूबवर किंवा माझ्या पेजवर दिसतात, जे मी तिला यूज करते आणि ते पण तिच्या मूडप्रमाणे जर असेल तर करते. त्यामुळे हे बोलणं बंद करा की सखीच्या नावाखाली बिझनेस सुरू केला आहे. नाही बिझनेस सुरू केला आहे. पुढे तिच्या नावावर मी काहीतरी बिझनेस नक्की सुरू करेल. तिच्या नावावर की सखीचं हे सखीचं ते. पण तिच्या नावाखाली हे व्हिडिओचं हा बिझनेस नाही आहे. हे निव्वळ मनोरंजन आहे आमचं. मी आता जे व्हिडिओ बघते ना सखी 4 महिन्याची असताना 5 महिन्याची असताना मला ते खूप भारी वाटतं. आय डोंट नो तुम्हाला काय असेल ते. आणि इतकी सारी लोकं आहे जे सखीवर इतकं प्रेम करतात, जे जनरली म्हणतात की ताई तू नको दिसत जाऊ व्हिडिओमध्ये, फक्त सखी दाखवत जा कारण त्यांना सखी आवडते. सो हा बिझनेस नाही आहे, हे निव्वळ तिला मिळणारं प्रेम आहे. सो कमेंट करताना जरा काय म्हणते म्हणजे बुद्धी तर नाहीच आहे तुमच्याकडे जे असे कमेंट्स करतात. बट जरा विचार करा, लहान बाळाबद्दल कोण असं बोलतं?
एकदा मागे सगळ्यात आधी जेव्हा मी तिचा तो टायनी टाईकचा व्हिडिओ केला होता त्याच्यावर खूप निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या होत्या. लोकांना तेव्हा पण भान नव्हतं, तंदूर बिंदूर टाईप काहीतरी बोलले होते लोक तिला. त्या दिवसानंतर आम्ही प्रमोशन्स पण घेतले नाही आणि तिच्या नावावर काही सुरू पण केलं नाही आहे. त्यामुळे सखी आमचा बिझनेस नाही आहे, सखी आमचं लेकरू आहे आणि तिच्या आनंदाचे मोमेंट्स कॅप्चर करते, जी 10-12 वर्षांनंतर कदाचित तिला पण असं वाटेल की वाव हे किती गोड आहे. कदाचित मी असेल नसेल बट तिला मी दिसेल तर माहीत नाही पुढे काय, पण मला हे ठेवायचं आहे आणि मी काय तुमच्या एका फालतू कमेंटमुळे बंद करणार नाही आहे. बट ॲट द सेम टाईम तुम्हाला अशा कमेंट करायला मुभा पण नाही आहे. तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करायला आणि सोडून द्याल, तर नाही राजा, तुम्ही असे नाही आहे. तुम्ही तब्येतीवर बोला, आय डोंट केअर. तुम्ही कलरवर बोला, माझ्या, आय डोंट केअर. तुम्ही तिच्यावर आला तर तुम्ही शिव्या खाणार, हे तोंडावर सांगते, तुम्ही शिव्या खाणार. माझ्या पोरीवर येऊ नका. आणि अदर दॅन दॅट मागच्याच काय यार जाऊ दे, मला त्या कमेंटबद्दल बोलायचंच नाही. ती माझ्यावर होती बट आणि मी त्याला उत्तर पण दिले. त्याच्यावर बऱ्याच जणांनी रिॲक्शन्स पण दिल्या आहेत त्यांच्या, की लोकांची मेंटॅलिटी किती खालच्या दर्जाची असते. असो, माझ्यावर कमेंट करायचे तर करा, व्हिडिओवर करा, निखिलवर करायचे तर करा, बट प्लीज सखीवर करू नका. मी रिक्वेस्ट पण करते तुम्हाला, नॉट वॉर्निंग, रिक्वेस्ट पण करते की प्लीज माझ्या पोरीला यातून म्हणजे यात निगेटिव्हिटीमध्ये माझ्या लेकराला घेऊ नका. ती इतकी गोड आहे तर तिला प्रेम द्या. तुम्हाला काही आवडणार असेल तर चांगल्या शब्दात सांगा की ताई नको घेऊ तिचा हा व्हिडिओ, किंवा ताई काय तनया म्हणा की तनया नको असं करू, की तनया नको दाखवतो. की जण सांगता की तिला नको कलिंगड घालत जाऊ, तिला नको असा ड्रेस घालत जाऊ. घेतो आम्ही, खूप गोष्टी चांगल्या वेळेने घेतो, बट बिझनेस, तिचा कलर, तिच्या वेटवर आलात तर मग मी 2-3 शब्द बोलणार आणि ते तुम्हालाही ऐकून घ्यावे लागणार. असो, मी काहीतरी वेगळंच प्लॅन केलं त्या व्हिडिओमध्ये पुढे, बट सकाळी सकाळी माझं डोकं सणकलं आणि हे त्या 99.99% लोकांना नाही आहे, हे फक्त त्या 0.1% लोकांना आहे, जे त्यांची बुद्धिमत्ता दाखवता की किती वाईट आहे, किंवा त्यांची शिकवण दाखवता की किती वाईट आहे. सो असो, अदर दॅन दॅट, तुम्हाला जर माझी सखी आवडत असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि माझ्या सखीला मॅक्स प्रेम द्यात, म्हणजे ह्या लोकांची तोंड बंद होतील. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.